सभागृहामध्ये आमची एंट्री नाही, सगळं बंद आहे, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आम्हाला आदरणीय अजितदादा पवार परवडतात. तर तुम्ही महायुती यांच्यासारखं करत नाही, तुतारी वाल्यासारखं. डीपी रोड असेल, आम्ही आता पण त्या डीपी रोड काम करतोय आणि उद्या पण करणार आहे. 100% तो प्रश्न सोडल्यानंतर मला वाटतं की ट्रॅफिकची समस्या ही 100% कोणाची सुटल्याशिवाय. मुस्लिम समाजाची मतं घ्यायची आणि जेव्हा मुस्लिम समाजाला जेव्हा संकट येतात, जेव्हा प्रश्न येतात, ती तलाक असू द्या किंवा गाईचा प्रश्न होऊ द्या किंवा वकफचा प्रश्न होऊ द्या, त्यावेळेस प्रत्येक वेळेस समाजाची जेव्हा बाजू माझ्याची असते, जेव्हा मतदान त्यांच्या बाजूने करायचं, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही काय हिस्ट्री इतिहास काढून बघा. अजितदादा तर सेक्युलरिटी झालं ना, विधानसभाला आम्हाला प्रॉब्लेम झाला आहे फक्त दादा बीजेपीला बोंडवाला बदनाम करण्यासाठी देशाचे वातावरण कास्टिझमचं चाललंय. एका मुस्लिम समाजाला कसं बदनाम करायचा, कोंडवाला कसं बदनाम करायचं, वरच्या लोला सगळं चाललं आहे. तिथं मुसलमानांनी काही चांगला आवाज उठवला की लगेच देशद्रोही. नाही, दादावरती दबाव असला तरी दादा आपला वन मॅन आर्मी आहे. दादा मग बाहेर का पडत नाही, महायुतीवरनं बाहेर करून स्वतः हे करा. दबावासाठी थांबलेले. वेळ आली की दादा ते दाखवलं, वेळ आली की बाहेर पडणार. नेता विरोधी पक्ष नेता होते अरविंद शिंदे. बॅडलक अशी आमची का महानगरपालिकेमध्ये बीजेपीची सरकार म्हणजे मुस्लिम समाजाचं काय काम असलं तर त्यांच्या अजेंड्यामध्ये नाही. कारण गेल्या वेळेला आम्ही हजारच्या नावावरच निवडलो, आम्ही आल्यावर ते ऍक्टिव्हिटीज चालू करून दिले. जे बोंब मारणारे जे लोक आहेत ते विरोधक आहेत, ते कुठल्या तरी पक्षाशी निगडित आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते तर सारखे म्हणतात सबका साथ सबका विकास. मग का असं ड्रेनेज पाणी, कचरा, MSCB हे खूप महत्वाचे प्रश्न आहे.